हाय एव्हरीवन. तर आता आपण इथे ही जी डिझाईन आहे ती कशी बनवायची आहे, तोरणची डिझाईन, ते आता आपण बघत आहोत. चला आता आपण बघूया इथे ही डिझाईन कशी करायची आहे. तर आपण ह्या डिझाईनसाठी इथे हे केलेलं आहे. आपण इथे हा पेपर घ्यायचा आहे आणि ह्या पेपरवरती मी ही डिझाईन जी आहे माझ्या उलट्या साईडला आलेली आहे, ही नेमकी इथे माझा हा जो भाग तो त्या साईडला जायला पाहिजे होता. मग आपल्याला फुल काढायचं आहे. तर चला आपण या साईडला करूया, काही हरकत नाही. तर इथे मी एकूण 8 इंचाचा इथे मी एकूण 8 इंच एवढं घेतलेलं आहे. 8 इंच बघा, इथून मी तुम्हाला दिसते का बघा, इथं एकूण मी 8 इंचाचा हे मी घेतलेलं आहे, पेपर घेतलेला आहे, मार्किंग घेतलेलं आहे इथे. आणि इथे मी 1.5 इंचवरून हे बघा 1.5 इंचवरती इथे पण मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे 8 आणि इथे 1.5, इथून 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला जितकं तुम्हाला उंबरठ्याची सगळी डिझाईन आहे, उंबरठ्याचं तुमचं माप आहे किंवा तुमच्या दरवाजाचं माप आहे तोरण बनवण्यासाठी, ते मी तुम्ही आखून घेते. ते इथे मी इथे आखून घेते, तुम्हाला मी एक फुल करून दाखवते. त्यानंतर आपण कसं तयार करायचं तेही दाखवतात. इथे मी 1.5 इंचावरती मी इथे हे केलेलं आहे. ओके, आता आपलं इथे काय करायचं आहे, आता इथे आपल्याला ही जवळजवळ एक पट्टी ही एक पट्टी जी आहे हे अंतर इथे आपल्याला सोडायचं आहे. इथे मी सोडून घेते अंतर. इथे एक पट्टी म्हणजे आपल्याला एक मार्जिन एक ठेवायचं आहे पट्टीसाठी इथे तयार करताना, म्हणून हे मी ते मार्जिन सोडलेलं आहे. ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथे आपण जे हे पान बसवलेलं आहे ते त्याची हे आहे, रुंदी जी आहे ती 9 इंच आहे. तर आता इथे मी काय केलेलं आहे, इथे मी 9 इंच उंची जी आहे म्हणून मी इथे मी 4.5 ते इथे मी ते अंतर येतं. इथे मी अर्धा इंच मी ते सोडलेलं आहे, अर्धा इंच सोडलेलं आहे. आणि इथून 4.5 इथे मार्किंग केलेलं आहे, हाफ 9चा. आणि इथे 9वरती इथे मी मार्किंग केलेलं आहे. इथे असं आपल्याला सोडायचं आहे. आणि आता इथे सुद्धा आपण मार्किंग करून घ्या. इथे जे हाफ आहे त्या हाफवरती पण इथे मार्किंग करून घ्या. एकदम लाईट मी एकदम एकदम लाईट करते, नंतर आपण हे करणार आहोत. आणि इथून आपल्याला जे आहे ते आपल्याला इथे 2.5 इंचावरती आपल्याला इथे आपण त्याची उंची जी आहे ते आपण इथे 2.5 इंच घेणार. जिथे पानाची आपण जे उंच ठेवलेलं आहे त्याची इथे आपण ज्याची उंची ती मी 2.5 ठेवलेली आहे, ते 2.5 घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, आता ही मी एक प्लेट घेतलेली आहे. ती मी कुठलीही प्लेट घेऊ शकतात, ते आपल्याला पुरायची तिथे. मी आता ही प्लेट जी माझी आहे ती 7.5 बाय 7.5ची आहे, मी बघू शकते. तर मी काय करणार, आता ह्या रेषेपासून ह्या डॉटपर्यंत मी इथे हे करून घेते, असा गोलाकार शेप आखून घेते. हे बघा, या गोलापासून हे बघा, आता मी ह्याच्यापासून ह्या इथपर्यंत मी त्याला रेष जुळवणार आहे आणि तिथे मी सर्कल काढून घेणार आहे, म्हणजे हे करून घेणार आहे. इथपर्यंत घेतलेले काढून तसंच आपण इथे सुद्धा काढून घेणार आहोत जुळून व्यवस्थित. हे आता आपण इथे असं घेतलेलं आहे. हे असं घेऊन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे वरून घ्यायचे असं, आणि हे इथून घ्यायचं आहे. हे घेतलेलं आहे. आता हे घेऊन झाल्यानंतर आपल्याला ही जी रेष आहे ते इथे आपल्याला असं दाखवायची, ही अशी इथे हे करून घ्यायचं, इथं हे करायचे. आणि ही जी रेष आहे ती आपल्याला इथे असं करायचं आहे, म्हणजे आपण हे दाखवायचं आपल्याला क्रॉस, हे असं दाखवायचं आहे. ओके, हा शेप दिला आहे. आता याच्या पुढे हा जो पार्ट आहे इथे मी 3 इंचावरती घेतलेला आहे. इथून 3 इंचावरती घ्यायचे. तुम्ही 3.25 घेतलं तरी चालेल, तुम्ही 3.25 इंच घ्या इथे. आणि नंतर हा जो खालचा जो भाग आहे तो 3.25 इंचावरती घ्यायचा आहे. बघा, इथून पहिला जो घेतला आहे तो
3 इंच आणि इथून जो घेतला आहे तो 2.5-3 इंच घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला इथून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथून सुद्धा आपण अर्धा इंचावरती मार्किंग करणार आहोत. आणि आता इथून आणि हा शेप द्यायचा आपल्याला. तर इथे सुद्धा आपण अर्धा इंच घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती एक्झॅक्ट किती द्यायचं आहे. तर मी इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते. ओके. आता हा आणि हे शेप आपल्याला जोडायचे आहेत. तर आपण जोडूया जरा गोलाकार आकारात. जरा लाईट काढून घेते, लाईटच काढायचं, नंतर आपण डार्क करणार आहोत. इथपर्यंत घेतलेलं आहे सगळं. जरा थोडासा फुगीर भाग घेतलेला आहे. अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं भाग दिसतंय का, हे मी असं केलेलं आहे. आता याच्या पुढे काय करायचं, तर हा आणि याला हे भाग जुळवायचा आपल्याला, ह्याच्या पुढचा हा भाग. ओके. तर हा आपण घेताना किती घेतलेला, 3.25 इंच आपण घेतलेला. आपण हा 3.5 इंच करूया. थोडासा उंची त्याची वाढवते, म्हणजे त्याला हा शेप आपल्याला म्हणजे हा झाला 3.5 आणि हा झाला 2.25. आता इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच, ह्यापासून आपण अर्धा इंच, ह्याच्यापासून आपल्याला अर्धा इंच वरती जाऊया. इथून अर्धा इंच, इथून अर्धा इंच. ओके. आणि आता हे आणि हे आपल्याला जुळवायचं. हा आणि हा रेष जुळवायचं. इथे सुद्धा आपल्याला फुगीर भागच यायचा आहे. तुम्ही ह्याने बघते किती फुगीर येते ते. ओके. तर हा सुद्धा आपण फुगीर भागच घेऊया. आणि मग इथे सुद्धा आपण अर्धा भागावरती घेऊया. आता इथून आपल्याला इथे जोडायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला अर्धा भागावरती जोडायचं आहे. आणि इथून सुद्धा आपल्याला हे भाग अर्धा इंच घेऊन आपल्याला हा भाग जोडायचा आहे. हा अर्धा इंचावरती असा आलेला आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे ते बघा. आता इथून मी एक 1.25 इंचावरती बघा, इथून 1.25 इंच म्हणजे ह्या टपाटावर इथून 1.25 इंचावरती मी ते मार्किंग करून घेते. 1.25 इंचावरती इथे मी मार्किंग केलेलं आहे. आणि इथून सुद्धा आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बघा हे 1.25 इंचावरचं उभं घेतलेलं आहे. इथे सुद्धा आपण 1.25 इंचावरती इथे उभं घेऊया. बघा इथे सेम आपली मापं आली पाहिजे. इथून सुद्धा हे सेम घेऊया. हे इथे जे एक्झॅक्ट आपल्या इथे सेम आलेलं आहे इथे. ओके. आणि इथून सुद्धा आपल्याला 1.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. इथे सुद्धा 1.25 इंच मार्किंग केलेलं आहे. आणि इथून सरळ आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथून 2.5 इंचावरती या पाकळीपासून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या इथे 2.5 इंचावरती मार्किंग करण्याकडे इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या पाकळीपासून म्हणजे आपली ही जी पाकळी आहे त्या पाकळीपासून 2.5 इंच म्हणजे इथे आपल्याला 2.5 इंच इथे आलं. एक काम करूया आपण, इथून आपण घेऊया 1 इंच. चला 1 इंच इथून, 1 इंच इथून. आपल्याला टेन्शन नाही, म्हणजे हे नाही जवळीन नाही. ओके. हे घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग घेतलेला आणि हा इथे आपल्याला हा जोडायचा आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या इथून आपल्याला इथून बरोबर 1.25 इंच आपल्याला इथे असं आडवं जायचं आहे. तितकं 1.25 इंच इथे सुद्धा जायचं आहे. आणि 1.25 आपल्याला इथे सुद्धा जायचं, इथून सुद्धा आडवा जायचं आहे. आता आपण ह्या रेषा आखून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इकडे घेतले आखून, ही इथे आखून घेतलेली आहे. एकदम सोपी आहे पद्धत आणि डिझाईनसुद्धा खूप छान आहे. हे असं मी क्रॉसमध्ये आपला आखून झालेलं आहे. दिसते का, चेक करूया. दिसते. ओके. आता आपल्याला इथून हा गोलाकार आता द्यायचा आहे. तर मला हे हवे असेल तर आपण इथून
अंतर घेऊया ह्याच्यामध्ये ऐकून जो भाग आहे तो आपण इथे घेऊया 2 इंच घेऊया, 2 इंचापर्यंत घेऊया. ओके. आता मी हा इथून गोलाकार देते शेप आणि इथे असं खालती आणायचं, वरती चढून टाकायचं असं. आणि हा इथे हे बघा हा असा शेप घेतला, असा गोलाकार शेप द्यायचा आहे. आपण ही जी डिश मांडली ती सुद्धा आपल्याला गोलाकारमध्ये घ्यायची आहे. हे आपल्याला कळण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे. आणि इथून सुद्धा आपल्याला 2 वरती घ्यायचं आहे माप. इथून सुद्धा 2 वरती घ्यायचं आहे आणि इथून वरती यायचं असं. आणि हे याला जोडायचं आहे हे बघा. आणि याला असं जोडायचं आहे. आणि हा इथे गोलाकार शेप टाकायचा आहे अशा प्रकारे. एवढं लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता सेम आपल्याला इथेच करायचं आहे. इथे सुद्धा आपण 2 इंच घेणार आहोत मार्किंग. इथून सुद्धा 2 इंच आपण मार्किंग घेणार आहोत सेम. आणि आता इथे हे जुळवायचं आहे आपल्याला. इथून वरती यायचं आहे आणि हा इथे याला जुळवायचा आहे. ओके. आपण इथे जुळवलं तर आपल्याला ते मोठं लागणार आहे, त्यामुळे मोठं मी नाही घेतलेलं आहे, इथे घेतलेलं आहे. आणि इथून सुद्धा हे घ्यायचं आपल्याला आणि याला जोडायचं. हे बघा अशा प्रकारे आपण इथे जुळवलेलं दाखवतो. ओके. इथून सुद्धा अशा प्रकारे हे आपण इथे दाखवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही आता शेप देऊ शकता, इथे गोलाकार थोडासा वाढवून. अशा प्रकारे ही आपली डिझाईन सुरू आहे. आता इथे जे आहे इथले ते इथून आपण घ्यायचं आहे. तर आपण इथून सुद्धा याला इथून 1/2 इंचावरती घेते. 1/2 इंचावरती आपण डॉट हे करून घ्यायचं आहे 1/2. आणि इथून सुद्धा आपण 1/2 वरती हे करायचं. आता इथून सुद्धा बघा सेम घ्या. इथून समोर इथे तुमचं आलेलं आहे. आता इथून सुद्धा तुम्ही या पॉईंटपर्यंत घेऊ शकताय. तुम्हाला इथे जर हवं असेल तर तुम्ही या पॉईंटपर्यंत घेऊ शकता. गोलाकार तुम्हाला द्यायचे आहे तर इथे सुद्धा आपण अर्धा इंच बाहेर घेऊया, म्हणजे आपल्याला इथे शेप द्यायला व्यवस्थित. इथे अर्धा इंच बाहेर आणि इथे अर्धा इंच बाहेर असा शेप दिलेला आहे. आता इथे आपण असं शेप देऊया आणि तो इथपर्यंत आणायचा आहे. इथे आपली पकड दिल्या जाईल आणि इथे आपल्याला इथपर्यंत आणायचं आहे. ओके. आणि हा इथे पण गोलाकार भाग द्यायचा आहे. हे बघा सुंदरशी अशी आपली ती डिझाईन एक तयार झाली आहे. इथे तुम्हाला दिसते का व्यवस्थित? हे बघा सुंदरशी आपली ती डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला एक फरक इथे करायचा आहे. तो म्हणजे काय करायचं आपल्याला इथे फरक. आता हा जो पान जो आहे आपण हा इथे असा पान जो आपल्याला आहे, इथे हा जो पान जो असा इथे आपल्याला आहे, मग इथे काय करताना इथून हा जो भाग आहे ना इथे थोडासा असा निवळटा आणायचा आहे. इथून जो वरचा भाग आहे हा इथे जायचं असं आणि इथून असं थोडासा निमुळटा द्यायचा भाग. थोडासा निमुळटा म्हणजे आपल्याला दिसता पण नाही, लक्षात येणार नाही. हे बघा अगदी उलसच मामूली हे एवढंच हे करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही एक डिझाईन इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सॉरी तर तुम्हाला हे मी डार्क करून दाखवते. तर हे बघा आपली डिझाईन कशी दिसते. आता पान एवढीशा कटआउटने सुद्धा किती शेप चेंज झाला त्या पानाचा. हे आपल्याला इथे असं क्रॉसमध्ये दाखवायचं. इथे असं दाखवायचं आहे, इथून असं गेले आणि इथून हे असं गेले असं दाखवायचं.
खूप सोपी डिझाईन आहे. हे बघा, ह्याने डार्क केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे ही खूप अशी छान अशी डिझाईन आपली तिथे तयार झालेली आहे. तुम्हाला शेप जर चेंज झाला तर तुम्ही चेंज करू शकता. तर तुम्हाला चेंज नसेल करायचं तर तुम्ही चेंजही करू शकत नाही. बघा, सुंदर अशी आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि ही सेम डिझाईन जी आहे ती आपण आता पुढे कॅनव्हासवरती आपण काढायची आहे सगळ्या ठिकाणी. इतका सोपं आहे हे, खूप खूप सोपी डिझाईन आहे. म्हणजे आपण एका डिशपासून आपण ही डिझाईन तयार केलेली आहे. इथे ही आपली पट्टी असणार आहे, ही पुढची ही तुम्ही ही उंबरठा पट्टी सुद्धा म्हणून करू शकता. तुम्ही ही तोरणपट्टी म्हणून सुद्धाही वापरू शकता. ही अशी प्रकारची ही डिझाईन आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली सांगा. आता तुम्हाला इथं पुन्हा मी सांगते. ही डिझाईन जी आहे ती आपली टोटल जी उंची आहे ती 8 इंच आहे. 8 इंच आपण घेतलेली आहे. त्याच्या 8 इंचामध्ये मी ही आपण जी डिझाईन जी बसवलेली आहे ती 6.5 इंचामध्ये इथे पण एक मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजेच आपण 1.5 इंच वर सोडलेलं आहे. आणि त्याची पूर्ण आपण डिश आखून घ्यायची. जिथपर्यंत आपल्याला तुमचा उंबरठा असेल किंवा तुमचा दरवाजा तोरण असेल बनवायचं तिथपर्यंत तुम्ही घ्यायची आहे. ओके, आणि त्यानंतर इथे आपण 1 इंच, सव्वा एक इथे पण इथं साईडला पण सोडलेलं आहे. आणि इथून सुद्धा आपण अर्धा इंच पण सोडलेलं आहे. हे बघा, इथे पण अर्धा इंच पण सोडलेलं आहे. कारण ही पॉईंट देण्यासाठी इथं चिकटून घ्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर ह्या रेषेपासून आपण 9 इंचापर्यंत आपण मार्किंग केलेलं इथे 9 इंच मार्किंग केलेलं आहे. आणि त्याचा मध्य आपण 4.5 घेतलेला आहे. 4.5 पासून नंतर आपण इथे घेतलेला आहे. जो पहिला आपण जो बनवलेला आहे तो 3.25 इंचावरती आपण केलेला आहे मार्किंग. आणि दुसरा जो आहे तो 3.5 इंचापर्यंत आपण त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. उंची त्याची घेतलेली आहे. आणि नंतर जे हे आहे इथे मार्किंग केल्यानंतर इथे आपण याची उंची किती घेतलेली आहे 2.5 इंच. बघा, इथे आपण त्याची 2.5 इंच पण त्याची उंची घेतलेली आहे. इथे 2.5 इंच मार्किंग केलेलं आहे. इथे सुद्धा आपण 2.5 इंचावरती त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ही प्लेट घेऊन आपण या मध्यापासून ते इथपर्यंत आपण हे असं काढून घेतलेला आहे शेप. बघा, हा शेप जो आहे हा आपण असा जो शेप इथून काढून घेतलेला आहे. हा असा शेप आपण काढून घेतलेला आहे. ओके, इथून हा शेप आपण काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा जो वरचा शेप आहे तो असा आपण ठेवून घेतलेला आहे. हा इथून काढल्यानंतर आपण हा असा ठेवलेला आहे. हा इथून असा घेऊन ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे अर्धा इंच घेतलेला आहे. आणि इथून आपण 1 इंच घेतलेला आहे. इथून अर्धा घेतलेला आहे. इथून अर्धा घेतलेला आहे. आणि इथून असं अर्धा घेतलेला आहे. आणि मग हे जे आहे हा जो शेप आहे तो शेप आपण दिला आहे. आणि त्याच्यानंतर इथून सुद्धा आपण अर्धा घेतलेला आहे. इथून अर्धा घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा अर्धा घेतलेला आहे. पाऊण घेतलेलं आहे, पाऊण. इथे पण 1.5 इंच घेतलेलं आहे. इथे 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि इथून हा शेप दिलेला आहे आपण. ओके, इथपर्यंत कळलं. आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथून आपण 1.25 इंच घेतलेलं आहे. या उंचीपासून आपण हे 1.25 इंच घेतलेलं आहे. 1.25 इंच इथे घेतलेलं आहे. आणि इथे सुद्धा आपण 1.25 इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. पहिले जे मार्किंग जे आहे ते 1.25 इंचवरती करून घेतलेलं. तुम्ही हा शेप जर तुम्ही अजून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजूनही वाढवू शकता. हे तुमच्यावरती आहे. 1 मिनिट मी बघूया, वाढवून सुद्धा बघूया. सुद्धा 2.25 वरती घेतो. समजा मी इथं 2.25 वरती घेतलं आहे. ओके, आपण वाढवून तुम्ही वाढवलं तरी चालू शकते, असं काही नाही. तुमच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कुठली हवी आहे, मोठी हवी आहे की छोटी हवी आहे. 2.25 मध्ये आता इथून हा 2.25 सुद्धा वाढवू शकता. तर तुम्हाला जर मोठी हवी असेल डिझाईन तर हे सगळेच तुमचे तर भाग उंच होते. ओके, तुमच्यामध्ये की तुम्हाला किती हवं आहे ते तुम्ही घ्यायचं. मी आता आपण 1.25 पर्यंत घेतलेलं आहे. 1.25 वरून आपण हा जो शेप आहे
तो घेतलेला आहे. तर तुम्ही 2.25 याचा 2 घ्यायचा तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला हा सुद्धा आपला वाढणार आहे. आपण जो एवढा घेतलेला आहे तो 2, तर आपण इथे सुद्धा जर 2 घेतला तर इथपर्यंत 2 येईल. म्हणून इथून म्हणजे इथून सुद्धा तुम्हाला वाढवावी लागेल. तुम्हाला मी सांगते की कसं आपण क्रिएट करू शकतो. अशा प्रकारे इथे हा शेप क्रिएट केलेला आहे याचा असा. तर तुम्ही दोन्ही वेज हा सुद्धा वापरू शकता किंवा हा सुद्धा वापरू शकता. याच्यावरती तुमच्यावरती आहे ते बघा. आता आपण हा 2 वरती घेतलेला, मग असे आपण 1.25 वरती घेतलेला आणि हा 2 वरती घेतलेला पण असा दाखवला आहे. तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला दोन्ही ते दाखवले आहेत. इथे आपल्याकडे ते दोन्ही सुद्धा आहेत. इथे हे 2 वरती घेतलेलं आहे आणि ते हे 1.25 वरती घेतलेलं आहे, ते अंतर आहे. मग आता इथे याचं किती अंतर आलेलं आहे? 2 आलेलं आहे. बरोबर एक्झॅक्टली याचं पण 2च आहे. थोडंसं घ्यायचं. ओके, हे अशा प्रकारे हे आपलं माप इथे व्यवस्थित आलेलं आहे. तुम्हाला जर हवे वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. तुमच्यावरती आहे हे की तुम्हाला किती वाढवायचं आहे. आणि मग हे भाग असा आहे. हा मी 2 वरती घेतलेला आणि हा जो आतला जो भाग आहे तो 1.25 वरती घेतला. तर तुम्हाला कुठला हवा आहे त्याच्यावरती तुम्ही करू शकता. तर मी इथे 2 वरती घेते, म्हणजे मला 2 वरती मला जरा बरं वाटते. तर तुम्ही तोरण घेतलं तर तुम्ही 1.25 वरती तोरण जास्त घ्या आणि रांगोळी घेतली तर तुम्ही 1.25 वरती घ्या, म्हणजे नाजूक चांगलं वाटेल. हे बघा अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आता हेच सेम जे आहे ते आपण आता कॅनव्हासवरती ट्रेसिंग करायचं आहे. ओके, तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे ही आपली डिझाईन जी आहे ती आपण तयार केलेली आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचं आवडलं तेही तुम्ही सांगा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं करायचं आहे डिझाईन. तर अशा प्रकारे आपली सुंदरशी अशी डिझाईन तयार झाली आहे. तर ही सेम तुम्ही अशी आपण कॅनव्हासवरती आपण ही करून घ्यायची आहे, उठवून घ्यायची आहे. जसं तुम्हाला सांगितलं आपण कॅनव्हासपट्टी जी आहे तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घ्यायची आहे. तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे तशी, आणि त्याप्रमाणे तुम्ही ही डिझाईन जी आहे ती घ्यायची. तर मी अशा प्रकारे ही डिझाईन जी आहे ती मी ऑलरेडी ठेवलेली आहे करून. तर तुम्ही काय करायचं आहे, हा जो पेपर आहे ह्याच्या कॅनव्हास जो आहे हा ह्याच्या खाली ठेवायचा आहे आणि सेम डिझाईन तुम्हाला इथे दिसतं. मी तर ही पट्टी आता मी तयार करून ठेवलेली आहे. तर हा मी छोटा घेतलेला आहे. तेव्हा तुम्ही असा घेऊ शकता, तुम्ही छोटासुद्धा घेऊ शकता, पण मी इथे मोठा घेतलेला आहे. 2 प्रकार आपण तयार केलेले आहेत. आपण इथे करताना काय करायचं आहे, अशा प्रकारे हे डिझाईन तयार केली. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपण कॅनव्हास घ्यायचा आहे. कॅनव्हास तुम्ही तुमच्या हे मी तुम्हाला होतं दाखवण्यासाठी करते. कॅनव्हास जी तुमचा जो उंबरठा असेल किंवा तुमच्या दरवाजाची पट्टी जेवढी असेल तोरण असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या इंचाचा तुम्ही करून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही ही बघा कॅनव्हासवरती हा कॅनव्हास आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगते हे कॅनव्हास आहे आणि नॉन वेबल आहे ते वेगळं आहे. हे बघा कॅनव्हास आणि नॉन वेबलमध्ये खूप फरक आहे. कॅनव्हास जो आहे हे बघा हा पातळ असतो, हे तुटल्यानंतर जाऊ शकतं. तुम्हाला जर स्वतःसाठी घरच्यासाठी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही कॅनव्हासवरती करू शकता. आणि जर तुम्हाला कोणाच्या ऑर्डर असेल, तुम्ही कोणाच्या ऑर्डर जर घेत असेल तर तुम्ही हे जे ऑर्डर आहे तर तुम्ही नॉन वेवेल किंवा तुम्ही रेक्झिनवरती तुम्ही ते करायचं आहे. बघा आता हे नॉन वेवन जे आहे हे बघा ते सुद्धा ट्रान्सपरंट असतं. आणि नॉन वेवन म्हणजे काय आहे, जे आपल्या पर्समध्ये जे आहे पर्स आपण जे हँडबॅग जे आपल्या असते त्या हँडबॅगमध्ये जे ब्राऊन कलरचं असतं तेच हे हँडबॅग, तसंच हे नॉन वेवन आहे. हे व्हाईट कलरचं आहे, ते ब्राऊन कलरमध्ये असतं बॅगमध्ये जे असतं ते. तर हे घ्यायचं आहे. तर हे सुद्धा ट्रान्सपरंट आहे. तुम्ही हे बघा ह्याच्यात सुद्धा तुम्ही बिनधास्त तुम्ही करू शकता. तर तुम्ही ऑर्डर घ्यायचं असेल तर तुम्ही नॉन वेवनवरती घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणाला नॉन वेवन जर हवे असेल तर त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं हवे की आम्हाला इनबॉक्स करायचं आहे. 9309955724 मला व्हॉट्सअप करायचं आहे. आणि त्यांना तुम्हाला काय हवे असेल, तुम्हाला डिझाईन हवे असेल, तुम्हाला कॅनव्हास हवे असेल, तुम्हाला नॉन वेवन हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता.
अशा प्रकारे आपलं हे आहे. तर हे सांगण्याचं तात्पर्य झालं का बरेच जणांना हे होतं, कन्फ्युजिंग होतं की कॅनव्हासवरती केलं तर चालतं. कॅनव्हास तुम्ही फक्त करा, मी कॅनव्हास तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मी वापरते आणि कॅनव्हास हे स्वस्त असतं. आपल्याला घरासाठी स्वतःसाठी जर हवे असेल तर तुम्ही कॅनव्हास घ्या. अदरवाईज तुम्ही कोणाची ऑर्डर घेत असेल तर तुम्ही नॉन वेवन घ्या. तर तुम्हाला जर ऑर्डर असेल तर तुम्ही रेक्झिनसुद्धा घेऊ शकता. हे बघा, तर आता अशा प्रकारे हे बघा, ही डिझाईन जी आपल्याला खालती व्यवस्थित दिसतं आहे. तर आता हे जे आहे सेम डिझाईन आपण इथे काढून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरप्रमाणे हे करू शकता. तुम्ही 36 इंचाचा करा, कोणाचा 36 असतो, कोणाचा 38 असतो, कोणाचा 40 असतो. माझा तो 48 आहे, तर मी तशा प्रकारे घेते 43, 48. तर बघा, अशा प्रकारे हे आपण डिझाईन जी आहे ते आपण उठवून घेणार आहोत इथे. अशा प्रकारे हे खूप असं सुबक असं छानसं असं डिझाईन आपली आहे ती. तर मी तुम्हाला म्हणते ना, मी जेव्हा का की पहिले आपण जी डिझाईन जी आपण छापतो, जेव्हा ट्रेसिंग करतो तेव्हा आपण पेन्सिलच का वापरतो, कारण थोडंसं इथं तिथं होतं आपलं, म्हणून ते चुकू नये म्हणून पेन्सिल्स पहिले वापरायची, डायरेक्ट मार्कर वापरायचा नाही. मी आजच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, एक व्हिडिओ पोस्ट केला आपण की आपण ट्रेसिंग कसं करतो. तर मी त्याच्यात मी सांगितलं की ट्रेसिंग केल्यानंतर आपण पहिलं आपण ट्रेसिंग करताना आपण पेपर वापरतो आणि पेन्सिल वापरतो. पेन्सिल वापरून झाल्यानंतर पूर्ण ट्रेसिंग करून झाल्यानंतर त्याला आपण मार्करनी परत हे करतो की जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडतं. तर हे असं मी केलेलं आहे. हे कुठे चुकलं तर आपण करू शकतो, कारण मार्करने एकदा केलं तर आपल्याला ते होणार नाही म्हणून. आणि हे असं आपण डिझाईन जी आहे ही करून घ्यायची. आता काही काही मध्ये ही छोटी डिझाईनसुद्धा केलेली आहे ही. तर तो तुमच्यावरती की तुम्हाला ही डिझाईन मोठी हवी तर तुम्हाला छोटं हवे. जे आतलं जे आपण फुल घेतलेलं आहे, पची पाकळी जी ही आहे ही इथे छोटीसुद्धा दाखवलेली आहे. तर तुम्हाला जर छोटी होती तुम्ही छोटी करू शकता. त्यामुळे तुम्हाला दाखवते. तर आपण सेकंड डिझाईन जी घेतली तिथे आपण, तर हे आपण ही डिझाईन ही जी पाकळीची आपण मोठी घेतलेली आहे. तर तुम्हाला हवी तर तुम्ही अशी एवढी छोटीसुद्धा करू शकता. तुम्ही अशी छोटीसुद्धा करू शकता. अदरवाईज तुम्हाला ही मोठी होते तुम्ही असं मोठीसुद्धा घेऊ शकता. ही मधली जी पाकळी आहे, दोन प्रकारे जे आहेत ही डिझाईन जी मधली आहे त्याच्यात असं घेतलेलं आहे. तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. याची डिझाईन जी आहे ती अशी आहे खरी, पण आपण हे तिथं वाढवून मोठी घेतली. तुम्हाला कुठली हवी तर तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. आणि असं तुम्ही पुढे पुढे, हा मी कॅनव्हास पुढे येत आहे, असं तुम्ही पुढे पुढे तुमच्याप्रमाणे तुम्ही करत जायचं. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, तुम्हाला डिझाईनमध्ये काही कळलं नसेल तर मला नक्की तुम्ही विचारा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. जर तुम्हाला अशा डिझाईन जर तुम्हाला हव्या असतील, हे बघा ह्या व्हिडिओमध्ये मी ही जी आहे हे मी छोटी घेतलेली आहे. हे बघा, हे आपण छोटं घेतलेलं आहे. ह्याच्यामधलं अंतर जे आहे छोटं घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे इथे मोठं घेऊ शकता, पण इथे मोठं घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही करू शकता. याच्यामध्ये मी मोठं दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी छोटं दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता. हे बघा तयार केलेलं आहे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली, तर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईक मात्र नक्की करा. तर तुम्ही डिझाईन जी आहे ती तुम्ही 2 in वापरू शकता. तुम्ही तोरण म्हणून वापरू शकता, तुम्ही रांगोळी उंबरटापट्टी म्हणून सुद्धा ही तुम्ही डिझाईन वापरू शकता. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की कळवा. थँक्यू.